jungle. हे रजमान वायर येते आज गुड्डापूर या ठिकाणी श्री धानमदेवीचे चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे. आता देखील बळीराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही. म्हणून धानमदेवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण घातलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामध्ये जत तालुका असेल पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाळ्यानं व्याकुळ झालेली आहे. पाण्यावर जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे. जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक ठेवा पावसाचा नाही आहे. दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय. म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं. आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर ह्या ठिकाणी आम्ही पाणी परिषद देखील घेतली होती. म्हैसाचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगलं आलं की दुसऱ्यांदा काहीतरी प्रसंग त्यावरती वेढा होतो. तर ते येणाऱ्या काळामध्ये असं काहीच होऊ नये आणि सुखी समाधानी जनता ही शेतकरी वर्ग राहावं आणि ह्यांच्यावरती कृपादृष्टी देवीची व्हावी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं प्रति लोटांना दंडवत या ठिकाणी देवीला घेतलेलं आहे. आणि आमची 100% गुड्डापूर धानमदेवीवरती श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धेवरती वाटचाल करणं हे महाराष्ट्राची जनता राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्यपूर्ण डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत पाण्यासाठी लढतच आलो. पण आज पावसापुढं काय करायचं म्हणून पुन्हा एकदा देवाला साकडं घालण्यासाठी आज गुड्डापूर या ठिकाणी नुसतं एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, तेही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतोय. आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केले. झाडं आम्ही आणलेल्या झाडं लावून देवीला साकडं घालतोय. म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे. आणि झाडं जगली तर पाऊस पडेल. ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत. बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय, लाकडाचा पर्याय, चुलीचा पर्याय वापरायला लागले, झाडं कटाकट तोडली जात आहेत. याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत. पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच, झाडं तेच, ह्या वर्षी लावलेला खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाडं टाकलं जातं. असं न करता झाड 100% जगलं पाहिजे. याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत. ते प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आम्ही तो प्रयत्न केला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की संतश्रेष्ठ बागडेबाबांचे पट्टशिष्य माननीय तुकाराम बाबा हे गेल्या अनेक वर्षे सातत्यानं जसं धार्मिक कार्याबरोबर त्यांचं एक सामाजिक कार्यसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आजसुद्धा त्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे की ह्यामध्ये भक्ती आणि सामाजिक सेवा या दोन्ही गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी वृक्षारोपण याबरोबर जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जो सातत्यानं दुष्काळ पडतोय त्याची तीव्रता पाहून आज जून संपत आला तरीसुद्धा पाऊस पडत नाही. म्हणून धानमदेवींना साकडं घालून मेघगर्जना व्हाव्यात यासाठी त्यांनी आज दंडवत घातला आणि साकडं घातलेलं आहे. त्यांच्या ह्या मागणीला आई धानमदेवी हेच देव आणि लवकरात लवकर पर्जन्यवस्त हो हीच अपेक्षा.